नमस्कार मंडळी, महाराष्ट्रातील अस्सल गावरान हिरव्या मिरचीचा चटकदार ठसका अनुभवायचा असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा करा याच पद्धतीने। अर्धी वाटी शेंगदाणे तव्यावर किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही, मध्यम किंवा लो गॅसवरच शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे। खानदेशमध्ये याला स्पेशल मोहागी भाजणी असा शब्द आहे। ठेच्यासाठी हिरव्या मिरच्या जाडच घ्यायच्या आणि त्या पण मीडियम तिखट अशा घ्यायच्या। जास्त तिखट मिरच्या किंवा जास्त फिक्क्या मिरच्या घ्यायच्या नाहीत। मिरच्यांचे तुकडे करायचे, तव्यावर घालायचे। हलवल्यानंतर थोडा चटका लागल्यानंतरच यावर तेल घालायचं। त्यातच घातले आता 7-8 पाकळ्या लसूण आणि कोथिंबीर आणि लगेचच झाकून ठेवलं म्हणजे मिरच्या छान वाफेवर मऊ होतील। मंडळी, खानदेशमध्ये ही आहे लाकडाची स्पेशल बडगी आणि यातच ठेचा बनवला जातो। सर्वात आधी शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आणि ते बारीक झाल्यानंतरच त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण घालायचा। वाफेवर मिरची छान शिजलेली असते, त्यामुळे मिरची कुटायला खूप वेळ लागत नाही। आणि आता यात घालायचं चवीपुरतं मीठ। मीठ चवीला खारट असलं तरी त्यामुळे जेवणाला रंग देते। मीठ नसेल तर जेवण घशाखाली उतरतच नाही, नाही का? यात पिळला आता अर्ध्या लिंबाचा रस। लिंबू लहान मोठे आहे त्यानुसार कमी जास्त रस करावा। आणि या भन्नाट अशा ठसकेदार ठेच्यावर घालण्यासाठी आपण करूया तडका। तेल तापवलं, त्यात जिरे मोहरीची फोडणी केली। यात आपण कढीपत्ता सुद्धा घालू शकतो। आणि मग काय मंडळी, तडका ओतला ठेच्यावर आणि खमंग असा ठेचा तयार आहे। ठेचा आणि कळण्याची भाकर हे कॉम्बिनेशन अगदी प्रसिद्ध आहे बघा। तर मी आज ठेचा खाणार आहे शिकरणासोबत। शिकरण म्हणजे केळीचं शिकरण बरं का। केळी कुस्करून घेतली, त्यात घातलं दूध आणि साखर, सोबत भन्नाट ठेचा आणि पापडाचा खुळा। पापडाच्या खुळ्यामध्ये कोरडी चटणी आणि तेल। अहो, असे खुळ्यागत काय बघताय? चला लाईक आणि सबस्क्राईब करा फटाफट।